नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना माहिती आहे की ग्रुप सी ची जी पूर्व परीक्षेची जाहिरात आली आहे, त्याच्यामध्ये तलाठीचे संवर्ग जो आयोगानं काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. ओके, तलाठीची सर्वात मोठी संधी, सुवर्ण संधी म्हणेल मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, सुरुवातीला आपल्याला माहितच होतं की तलाठीची जी हे पोस्ट आहे ती कोण भरत होतं, तर तिची परीक्षा कोण कंडक्ट करत होतं, टीसीएस किंवा आयबीपीएस कंडक्ट करत होतं. आता कोणाकडे आलेली वर्ग करण्यात आलेली ती एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेली आहे. ओके, एमपीएससीचा पॅटर्न आणि टीसीएस आयबीपीएसचा पॅटर्न पूर्णतः वेगळा आहे मित्रांनो. एमपीएससी ला प्रिलियम आणि पुन्हा मेन्स असते. ओके, प्रिलियम साठी एक सेपरेट सिलेबस आयोगाने दिलेला आहे. त्या सिलेबस मध्ये आपल्या विज्ञान विषयाचा समावेश आयोगाने केलेला आहे आणि त्या विज्ञान विषयाला किती प्रश्न आहे, कितीचं वेटेज आहे, तर 15 क्वेश्चनचं वेटेज आहे. या 15 क्वेश्चनचा सर्व सिलेबस डिकोड मी तुम्हाला आज देणार आहे. ओके, सर्वांनी लेक्चर व्यवस्थित ऐका, नीट त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला कसं टॅकल करायचंय, कोणत्या सिलेबस मधल्या कोणत्या पॉइंटला किती प्रश्न आयोग विचारतात, हे सर्व मी तुम्हाला काय करणार आहे, आज सांगणार आहे. ओके, आपलं विज्ञानाची भीती घालवायची आपल्याला. ओके, चला सुरुवात करूया. विज्ञानाबद्दल सर्वात महत्वाचा एक हे मिथ्य आहे, काय म्हणते की मार्क पडत नाही, विज्ञानामध्ये मार्क पडत नाही. हे काय असत्य मित्रांनो. मी तुम्हाला इथं सत्य आणि असत्य घेऊन आलोय. सत्य काय आहे, तर विज्ञानामध्ये मार्क पडतात. कधी पडतात विज्ञानामध्ये मार्क, जर तुम्ही सिलेबस मी काय म्हणतो तुम्हाला, विज्ञानामध्ये मार्क पडतात, पण कधी पडतात, जर तुम्ही सिलेबस धरून गेलात आणि पीवायक्यू जर तुम्ही व्यवस्थित केले, जर तुम्ही सिलेबसला स्टिक राहिलात, सिलेबस टू द पॉइंट जर तुम्ही कव्हर केला, तर तुम्हाला विज्ञानामध्ये नक्कीच मार्क पडतं मित्रांनो. ओके, सिलेबस तर तुम्ही केला, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचा, विज्ञानामधला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे पीवायक्यू. जर तुमचा पीवायक्यू वर होल्ड असेल, तर तुम्हाला 100% विज्ञानामध्ये मार्क पडणार. ओके, त्यासोबत काय क्वेश्चन क्रम फॉर्म बुक्स, पीवायक्यू अँड सिलेबस, म्हणजे प्रश्न हे जो सिलेबस दिला आहे त्याच्यानुसारच येतात. मी तुम्हाला पुढे दाखवतोय की सिलेबस नुसार कसे प्रश्न येतात, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे. आपल्याला इकडे म्हणे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तसं मी तुम्हाला पुढे बाप दाखवणार किंवा श्राद्ध घालणार. ओके, हे बघा, बुक्स मधून प्रश्न येतात का, तर येतात. पीवायक्यू रिपीट होतात का, तर 100% पीवायक्यू 1-2 रिपीट होतात. आणि सिलेबस नुसार प्रश्न येतात का, तर 100% तुमचा सिलेबस नुसार पीवायक्यू प्रश्न येतात. कसे असतात प्रश्न, कन्सेप्च्युअल असतात, काही फॅक्च्युअल असतात. ओके, आता ही झाली आपली सत्याची बाजू. ही कोणची बाजू आहे, सत्याची. आता असत्य काय आहे, तर संपूर्ण पुस्तक वाचावे लागते. पूर्ण पुस्तक वाचायची काही गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला काही हॉट टॉपिक सांगणार. हे हॉट टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुम्हाला विज्ञानाची काही काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही ते हॉट टॉपिक जर व्यवस्थित केले, तर तुम्हाला मी तर म्हणेल 10+ मार्क तुम्हाला 100% तुमचे फिक्स धरून चाला. किंवा जे टॉपिक सांगेल मी तुम्हाला, ते आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतात का नाही, हे मी पण तुम्हाला दाखवून देतो. ओके, विज्ञान अवघड आहे का, तर नाही मित्रांनो. विज्ञान हे सोपं आहे. विज्ञान अवघड काय आहे, विज्ञानामध्ये आहेच काय, तर आपल्या स्वतःचा अभ्यास आणि आपल्या सराउंडिंगचं जे वनस्पती आहे किंवा हे, त्याचा आपल्याला काय करायचं, फक्त अभ्यास करायचा आहे. स्वतःचा अभ्यास करणं अवघड काय आहे याच्यामध्ये. आपल्या सगळ्या सिस्टीम आपल्याला करावं लागतात, आपलं हायजीन आपल्याला करावं लागतं, वनस्पती आपले शेजारी पाजारी असणारे जे वनस्पती त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतं. हा, फक्त विज्ञान अवघड कधी जातं, का जातं, तर त्याच्यामध्ये जे नावं असतात, काय असतात, जे नावं आहे आपल्याला, जे नावं काय असतात ग्रीक भाषेमध्ये असल्यामुळे ते आपल्याला पचवणं जरा अवघड जातं. ओके, ते काही एवढं त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर. त्याच्यामुळे विज्ञान अवघड वाटतं आपल्याला, पण ते तसं अवघड अजिबात नाही. ओके, मार्क पडत नाही तर नाही मित्रांनो. जर तुम्ही टू द पॉइंट जर गेले, तुम्ही जर टू द पॉइंट जर गेले, तर विज्ञानामध्ये 100% मार्क पडतात. आपलेच काही विद्यार्थी आहे, त्यांना मागच्या गटकच्या पेपरमध्ये 15 पैकी 13-14 असे मार्क मिळालेले आहेत. त्याच्यामुळं मी म्हणत नाही तुम्हाला की आउट ऑफ मार्क पडतात, पण 13-14 हे चांगला स्कोर आहे मित्रांनो विज्ञानामध्ये. जिथं बाकीच्या विद्यार्थ्यांना जर विचार केला, तर 5-7 मार्क पडतात, तर आपल्याला तिथं काय करायचं, आपले मार्क वाढवायचे आहेत. जसे मॅक्सिमम किती वाढवता येईल त्याचा आपण काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. ओके, सिलेबस नुसार प्रश्न येत नाहीत, हे चुकीचं आहे मित्रांनो, हे असत्य. सिलेबस नुसारच प्रश्न विचारतात आयोग. मी तुम्हाला दाखवून देतो की आयोग कसं सिलेबस नुसार प्रश्न विचारतं. ओके, आउट ऑफ सिलेबस प्रश्न येतात, आउट ऑफ सिलेबस एकही प्रश्न जात नाही मित्रांनो. हा, मान्य आहे मला, विज्ञान हा खूप मोठा वास्ट विषय आहे, पण आपल्याला सर्व काही करायची गरज नाही मित्रांनो. मी जे तुम्हाला टॉपिक सांगणार
तेच करा, तुम्हाला 100% खात्री देतो मी, 10च्या पुढे मार्क तुम्हाला 100% विज्ञानमध्ये येणार. ओके, चला पुढे बघा. आपल्याला माहिती आहे परीक्षा योजना काय. आता गटकची परीक्षा योजना तुम्हाला सर्वांना माहिती आहे. किती प्रश्न संख्या असते तर 100 प्रश्न असतात. एकूण गुण किती असते 100 असतात. दर्जा काय तर पदवीचा एक प्रश्नाचं माध्यम काय मराठी इंग्लिश मध्ये आणि त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, याच्यात काही एवढं विशेष नाहीये. चला पुढे सिलेबस बघा. आपल्याला सिलेबस दिलेला आहे. किती विषय दिलेले आहे तर इतिहास दिलेला आहे, भूगोल दिलेला आहे, अर्थशास्त्र दिलेला आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे आणि 6 नंबरला आपला सायन्स विषय दिलेला आहे. किती नंबरला 6 नंबरला. पुढे 7 नंबरला अंकगणित आणि 8 नंबरला बुद्धिमत्ता चाचणी. मी याला एकच मानतो, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी. अशा आपल्याला 7 विषयाचा अभ्यास करायचा आहे फक्त. त्यातला विज्ञान हा विषय, विज्ञानावर किती प्रश्न असतात तर 15 क्वेश्चन 100% असतात. किती 15 प्रश्न प्रत्येक पूर्वला 15 प्रश्न सायन्सचे येणार म्हणजे येणार. एक नाही एकही कमी येणार नाही एकही जास्त येणार. ओके, ही जी मी तुम्हाला शाश्वती देतो. ओके, आता विज्ञानाचा सिलेबस देताना आयोगाने फक्त मेन्शन्स काय केलं आपल्याला असं पूर्ण आपल्याला आयोगाने सिलेबस डिकोड करून दिलेला आहे का तर नाही. फक्त काय दिलेलं आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, ओके, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे तर हायजीन. हे जर विचार केलं तर मित्रांनो हा बॉटनी, झुलॉजी, हायजीन, फिजिक्स, केमिस्ट्री हे पीएचडी सुद्धा करू शकतो माणूस. पण आपल्याला पीएचडी करायची का तर नाही. आपल्याला पीएचडी अजिबात करायची नाही. आपल्याला काय टू द पॉइंट करायचंय. मग हे तुम्हाला फक्त बॉटनी दिलं, मग बॉटनीच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात हे तुम्हाला कसं कळणार आहे तर बॉटनीच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात हे आपल्याला काय कळणार आहे तर आयोगच आपल्याला आरसा आहे. काय आपल्याला आयोग जो सिलेबस दिला आहे तो सिलेबस आपल्याला खूप मोठा असं वाटतं की खूप वास्ट आहे. पण आयोगाचे जे PYQ हे आपल्यासाठी काय आरसा आहे. त्या आरशामध्ये पाहिजे आणि कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येणार हे आपल्याला त्या ऑटोमॅटिक त्याच्यावर कळणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर PYQचा व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला कळतं की फिजिक्स मधल्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, केमिस्ट्री मधल्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, झुलॉजीच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात किंवा बॉटनीच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. PYQ वाचन करणं मस्ट आहे मित्रांनो. ओके, चला आता हे झाले. आपल्याला किती आपल्याला सिलेबस मध्ये 6 नंबरचा पॉईंट दिलेला आहे सामान्य विज्ञान म्हणून. याच्या खाली आपल्याला 6 पॉईंट दिलेले. ओके, तर आपण सिलेबस डिकोड करूयात. काय म्हणतंय सिलेबस मध्ये. आता सिलेबस डिकोड केला. सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय करणं की बाबा हे आपले 6 सब्जेक्ट दिलेले आपल्याला बरोबर. कोणकोणचे 5 सब्जेक्ट दिलेले. फिजिक्स, ओके, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र, हायजीन दिलेलं. ओके, आता याच्यामध्ये नक्की काय काय करायचंय, याच्यावर नक्की काय काय करायचंय याच्यावरच आयोग प्रश्न विचारत का, ह्याच 5 टॉपिकवर आयोग प्रश्न विचारत का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. का याच्या बाहेर व्यतिरिक्त काही आयोग विचारतं तर नाही. मी तुम्हाला पुढे घेऊन आलोय तुमच्यासाठी. बघा हे आपल्याकडे काय आहे 2025चा गट क चा पेपर आहे. 2025चा ज्यांनी दिलेला आहे त्यांना माहिती आहे की हा पेपर झाला होता. त्या पेपरमध्ये त्याचा व्यवस्थित विज्ञानाचं अनालिसिस केलेलं आहे मी. हे अनालिसिस मी तुम्हाला दाखवून देतो की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले होते. ओके, बघा पहिला प्रश्न होता वीज बिल काढणे. काय होता पहिला प्रश्न होता वीज बिल काढणे. कोणत्या टॉपिक मधला आहे तो फिजिक्स मधला आहे. वीज बिल म्हणजे तुमचं विद्युत धारा. ओके, फिजिक्स मधला कोणता चॅप्टर तर विद्युत धारावर प्रश्न विचारला होता. कोणत्या काठिण्य पातळी कशी होती त्याची तर मध्यम स्वरूपाची होती. म्हणजे जे नवीन पोर आहे त्यांना तो जमला नाही. जे जुने पोर आहे किंवा त्यांनी चांगलं गणिताचे प्रॅक्टिस केली होती विद्युत धाऱ्यामधल्या किंवा आपल्या ध्वनी मधल्या त्यांना तो जमला. ओके, 100% जमण्यासारखा प्रश्न होता. दुसरा होता रेडिओ ऍक्टिव्ह किरणे. आता रेडिओ ऍक्टिव्ह किरणे म्हणजे कोणचा अल्फा बीटा गॅमा किरणे जे आहे ते आपले केंद्रोत्सारी त्याला आपण काय म्हणतो किरणे म्हणतो. ओके, त्याच्यावर प्रश्न होता. तो पण कोणत्या टॉपिक मधला आहे फिजिक्स मधला आहे. ओके, पुढचा प्रश्न होता जल विद्युत केंद्राचा दुष्परिणाम विचारला होता आपल्याला. तो पण आपला काय फिजिक्स मधला आहे. ओके, म्हणजे एकूण फिजिक्सला किती प्रश्न होते 3 प्रश्न होते मित्रांनो. 2025च्या गट क पूर्व परीक्षेमध्ये फिजिक्सवर किती प्रश्न होते तर 3 प्रश्न होते. बघा पुढचं मॅलाकाइट धातूचा ओर विचारला होता. ओके, आता हे काय झाला केमिस्ट्री मध्ये आला मित्रांनो. कोणत्या टॉपिक मध्ये आला आपल्या केमिस्ट्री मध्ये आला. आता कॅल्शियम क्लोराईडचा बॉन्ड विचारला होता आपल्याला. काय विचारला होता कॅल्शियम क्लोराईडचा बॉन्ड म्हणजे रासायनिक बॉन्ड या सब टॉपिक खाली हा केमिस्ट्री मधला प्रश्न होता. ओके, रासायनिक बॉन्ड कसा होता तो तर सोपा होता. ओके, पितळाचे मिश्र धातू कशापासून बनले जाते. पितळचे मिश्र धातू हे कशापासून बनले जाते याचा प्रश्न विचारला होता. तो पण कोणता केमिस्ट्री. म्हणजे आता बघा तुम्ही इथं केमिस्ट्रीचे किती क्वेश्चन होते 3 प्रश्न होते मित्रांनो. किती होते
तीन प्रश्न. ओके, पुढे बघा. कांगारू हा सस्तन प्राणीबद्दल विधाने दिली होती 4. त्या विधानापैकी कोणते सर्व बरोबर आहे हे विचारलं होतं आपल्याला आयोगाने. ओके, तो कोणचा झुलॉजी मध्ये म्हणजे प्राणीशास्त्रामध्ये तो काय झाला गणला जातो. ओके, प्राणीशास्त्र. ओके, झुलॉजी मध्ये तो मध्यम स्वरूपाचा प्रश्न होता. आता बघा काय विचारलं. पुढचा प्रश्न होता घातक सबटर्शियल मलेरिया कशामुळे कोणत्या रोगकारकामुळे होतो असा प्रश्न होता. तो कोणत्या टॉपिक मध्ये येतो आरोग्यशास्त्र हायजीन वर एक प्रश्न विचारला होता. तो काय मध्यम स्वरूपाचा होता. ओके, पुढे बघा झोइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन हा प्रश्न विचारला होता. तर तो झुलॉजी मधून होता. कुठून होता प्राणीशास्त्र प्राण्यांच्या वर्गीकरणामधून तो प्रश्न विचारला होता. तो अवघड स्वरूपाचा होता. म्हणजे सोपा पण प्रश्नाची रचना बघा सोपे जास्त आहे मध्यम कमी आहे अवघड 1-2 असतात. ओके, त्या अवघडचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके, भुईमुगावरील टिक्का रोग हा वनस्पतीचे रोग या बॉटनीच्या सब टॉपिक वर त्यांनी काय केला होता प्रश्न विचारला होता आयोगाने. ओके, बॉटनीच्या ज्यावर प्रश्न विचारला होता. 4 o'clock वनस्पतीचे हे विचारलं होतं काय फॅमिली विचारली होती तर ते बॉटनी मध्ये होतं. ओके, नत्र स्थिरीकरण जीवाणू जे आपले नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतात त्याच्यावर हा प्रश्न विचारला होता. तो कोणत्या याच्यामध्ये येतो बॉटनीच्या याच्यामध्ये येतो. ओके, म्हणजे बघा तुम्ही इथं बॉटनीचे 3 प्रश्न आले. ओके, आरोग्यशास्त्राचा एक आला इथं, झुलॉजीचे 2 झाले आणि पुढे बघा आरोग्यशास्त्राचा एक कोणता विषाणूजन्य रोग आणि त्याचे कारणीभूत विषाणू एक जोड्या लावा प्रश्न विचारला होता. एड्स वगैरे त्यांचा जोड इकडे त्यांचे रोग दिले होते आणि ब गटामध्ये त्यांचे जीवाणू दिले होते जोड्या लावायचा होता. तो कोणचा हायजीन वरला प्रश्न होता मित्रांनो, कोणचा आरोग्यशास्त्रावरला. ओके, आणि मानवी रक्तातील प्लाझ्मा किती टक्के आहे ह्या झुलॉजीचा प्रश्न होता. जो आपली जी संस्था आहे रक्ताभिसरण संस्था आहे रक्ताभिसरण संस्थेचा ह्या सब टॉपिक वर हा प्रश्न आयोगाने काय केला होता विचारला होता. ओके, रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते हिपेरिन जे आहे त्याच्यावर हा प्रश्न विचारला होता. तो कसा होता आरोग्यशास्त्रामध्ये जे आपल्या आरोग्यशास्त्रामध्ये रक्तगट आपल्याला करायचे असतात त्या रक्तगटावर हा प्रश्न होता. ओके, तर इथं विचार केला तर बघा हे मी तुम्हाला याचा प्रश्नाचं 2000 गटकाच्या प्रश्नाचा पूर्ण अनालिसिस करून दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला इथे विचार केला तर फिजिक्सला किती प्रश्न आहे रे तर 3 प्रश्न आहे. केमिस्ट्रीला किती प्रश्न आहे 3 प्रश्न आहे. झुलॉजीला किती प्रश्न आहे 3 प्रश्न आहे. बॉटनीला 3, आरोग्यशास्त्राला 3. बघा आता मेनली विज्ञानाचं आपण जर डिवायडेशन केलं तर विज्ञान मध्ये आपल्याला काय दिसतं विज्ञानाला आपण 3 याच्यामध्ये पार्ट मध्ये आपण काय करतो डिवाइड करतो. 1 नंबरचा काय असतो बायोलॉजी असतो, 2 नंबरचा असतो फिजिक्स असतो, 3 नंबरचा असतो केमिस्ट्री. ओके, आता बायो फिजिक्स आणि केमिस्ट्री बरोबर. आता बायोलॉजीवर जर बायोलॉजीचा सब टॉपिक जर विचार केला तर त्याच्यामध्ये येतं झुलॉजी बॉटनी आणि हायजीन. ओके, म्हणजे आरोग्यशास्त्र. आता बायोलॉजी मध्ये कोणकोणते टॉपिक येते तुमचे झुलॉजी येतो तुमचा बॉटनी येतो आणि तुमचं आरोग्यशास्त्र येतो. ओके, आता हे बघा प्रत्येक प्रश्न टॉपिक वर किती प्रश्न मी तुम्हाला दाखवलेले आहे. झुलॉजीवर 3, बॉटनीवर 3 आणि आरोग्यशास्त्रावर 3 प्रश्न आहे. म्हणजे बायोचं जर पूर्ण बायोलॉजीचं जर वेटेज बघितलं तर ते 9 प्रश्न तुम्हाला काय करतात 15 पैकी 9 प्रश्न तुम्हाला बायोवर दिसतात आणि फिजिक्सवर किती 3, केमिस्ट्रीवर किती 3. तर तुम्ही म्हणता सर हे 3च येतात का जास्त कमी होऊ शकतात. तर मित्रांनो मी तुम्हाला पुढे दाखवतो की मागच्या 5 वर्षांचा जर अभ्यास जर केला तुम्ही मागच्या 5 प्रश्नपत्रिकाचा जर तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला तर याचं पॅटर्न आयोगाचं पॅटर्न फिक्स आहे. फिजिक्सवर 3च प्रश्न विचारणार. तुम्ही फक्त म्हणले की नाही सर मला फिजिक्स सोपं जातं माझं इंजिनिअरिंग झालंय मला फिजिक्स एकदम बढिया जमतं मी कोणता पण प्रश्न आला तर एकदम सोडू शकतो मी फक्त फिजिक्सचा अभ्यास करणार आहे. फिजिक्सचा अभ्यास केला तुम्ही फक्त तर तुम्हाला किती प्रश्न फक्त येणार 3च प्रश्न येणार मित्रांनो. 15 पैकी 3 प्रश्न घेऊन जर तुम्ही पूर्व पास होणार आहे का तर नाही. 15 पैकी तुम्हाला कमीत कमी 10-12 प्रश्न तुम्हाला बरोबर आणावे लागतील. मग तुम्हाला फिजिक्स बरोबर तुम्हाला केमिस्ट्री आता फक्त एखादं म्हणे सर माझं MSc केमिस्ट्री झालंय मला केमिस्ट्री एकदम जबरदस्त जमतं फक्त मी केमिस्ट्रीच करणार तर फक्त केमिस्ट्री केल्यावर किती प्रश्न येतात 3च प्रश्न येतात. एखादं म्हणे सर माझं BSc झुलॉजी झालंय किंवा BSc बॉटनी झालंय किंवा MSc बॉटनी झालंय मी तोच करीन असं नसतं. प्रत्येक टॉपिक वर बरोबर आयोगानं 3 प्रश्न विचारलेले मागच्या 5 वर्षाचा अभ्यास करूनच मी तुम्हाला बोलतो. मी तुम्हाला समोर दाखवतोय काय कोणत्या टॉपिक वर कोणत्या साली किती प्रश्न आले. प्रत्येक टॉपिकला इक्वल वेटेज देणं मित्रांनो 100% गरजेचं आहे बरोबर. म्हणजे तुम्ही फिजिक्सला जर इक्वल वेटेज दिले 3 मार्क येणार, केमिस्ट्रीला 3 येणार, झुलॉजीला 3 येणार, बॉटनीला 3 येणार आणि हायजीनला 3 येणार. ओके,
म्हणजे याच्यावर काही फरक पडत नाही. प्रत्येक वेळेस हाच पॅटर्न आयोगाचा फिक्स आहे. ओके, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. मी स्वतः सांगतो का, तर मी हे सांगतच नाही. मी हे काय केलंय, आयोगाचे PYQ उकळून पेलेले मित्रांनो. ते आयोगाचे PYQ नुसार मी तुम्हाला सांगतोय की हे तीन 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 विचारतात. हे आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे. कशाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, तर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आयोगाने आपल्याला माध्यमातून हे काय केलेलं आहे, आपल्याला आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, चला पुढे. आता बघा, इथं एकूण प्रश्न दिलेले किती प्रश्न आहे, 15 प्रश्न आहे. विज्ञानाची प्रश्न संख्या 15 आहे. टॉपिकची विविध, म्हणजे आपल्याला 5 टॉपिकवर प्रश्न विचारलेले. आता याच्यातले जर विचारलं, अनालिसिस जर केलं, तर सोपे किती होते, तर 15 पैकी 9 सोपे होते, 3 मध्यम होते आणि 2 अवघड होते. आता मग त्या 2चा विचार करायचा जास्त नाही, तर आपल्याला अवघड गेला म्हणजे सर्वात जेवढे पण MPSCचे पेपर देणारे विद्यार्थी ते सर्वांना अवघड जातं मित्रांनो. त्याच्यामुळे अवघडकडे जास्त फोकस न करता जे सोपे ते वेचा ना. आपल्याला काय करायचं, एक एक प्रश्न आपल्याला मिळवायचा आहे. ते एक प्रश्न आपण वेचून काढूया. आपल्याला आपलं टार्गेट काय, 15 पैकी 15 मिळणं, म्हणजे आपण पूर्व परीक्षेमध्ये टॉपर आलो म्हणजे आपल्याला काय, पूर्व परीक्षा पास झालो म्हणजे आपण पोस्ट मिळवले असं नाही. आपल्याला फक्त पूर्व परीक्षा पास व्हायचे. 15 पैकी 10, 12, 11, 12, 13 आले तर बेस्ट स्कोर आहे मित्रांनो सायन्समध्ये. काय 11, 12, 13 जर आलं तुमचा तर एकदम उत्तम स्कोर आहे मित्रांनो. कारण की बाकीच्या मुलांना जर विचार केला तर 4, 5 असेच असतात. आपल्याला किती राहिले ते 11, 12, म्हणजे आपण त्यांच्या पुढे 6, 7 मार्कांना पुढे आहोत. ओके, चला पुढे. आता पुढचं स्लाइड बघूया. हा बा, मी तुम्हाला सांगितलं ना, आयोग प्रत्येक वर्षी काय काय फिक्स आहे का, तर आयोगाचा पॅटर्न फिक्स आहे मित्रांनो. हे मी स्वतःने तयार केलेलं आहे. हे मी आयोगाच्या पेपरचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्या पेपरच्या विश्लेषणानुसार मी तुम्हाला सांगतोय. 2025चा पेपर गट क चे. आता बघा, मी आयोगाचे गट क चे पूर्व परीक्षेच्या पेपरचं विश्लेषण केलं होतं. कोणत्या सालचं केलं तर 2025, 2024, 2023, 2022, 2021 अशा मी मागच्या 5 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं. ओके, या 5 प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण करताना मला असं आढळलं की आयोग प्रत्येक वेळेस बराबर प्रत्येक टॉपिकला समान वेटेज देतं मित्रांनो. बघा, 2025चा गट पेपर मी तुम्हाला आता दाखवला. त्याच्यामध्ये फिजिक्सला 3 प्रश्न होते बरोबर. 2024च्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही जाऊन बघा. माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी काय म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः चेक करा. काय, तुम्ही स्वतः चेक करा की बरोबर सर सांगतात ते बरोबर सांगतात की सर उगाच मनाला गप्पा मारतात. असं नाही, मी मनाला गप्पा मारत नाही. ओके, 2024ला किती होते, 3च होते. 2023ला किती होते, तर फिजिक्सला 3च प्रश्न होते. ओके, 22ला पण 3 आणि 21ला पण 3. ओके, म्हणजे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा, म्हणजे प्रश्नाचं जे आहे फिजिक्सवर किती विचारायचं, तर 3च विचारायचे, हे फिक्स आहे. ओके, आता बघा केमिस्ट्रीला पण 2025ला 3 होते, 24ला पण 3 होते, 23ला पण 3 होते, 22ला पण 3 होते, 21ला पण 3 होते. हा आयोगाचे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यानंतरचा निष्कर्ष आहे मित्रांनो. काय, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यानंतरचा हा निष्कर्ष आहे. ओके, आता प्राणीशास्त्राचे 3 होते. प्रत्येक वेळेस 3 3 3 3 तुम्हाला 3 3 दिसतील. ओके, तसंच बॉटनीचे पण 3 होते 3 होते 3 होते, 22ला पण 3 होते, 21ला पण 3च होते. ओके, हायजीनचे पण 3 प्रश्न 3 प्रश्न 3 प्रश्न 3 प्रश्न 3 प्रश्न. म्हणजे आयोग त्यांच्या माइंडनुसार, आयोगाच्या पॅटर्न नुसार आपण स्टिक राहायचं की आपण फिजिक्स किती करायचं आपल्याला 3 मार्काचं आहे, बायो किती करायचं आपल्याला 9 मार्काचं आहे, म्हणजे बायोचे 3 टॉपिक धरून 9 मार्काचं. ओके, केमिस्ट्री किती करायचं 3 मार्काचं. ओके, मग काय करायचं की मी तुम्हाला काही टॉपिक सांगतो ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात. तर त्या टॉपिक मी तुम्हाला समोर सांगतोच कोणते हॉट टॉपिक आहे त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतात. ओके, बघा पुढं. हा, तर हे फक्त गट क ला लागू आहे का, नाही, गट ब चं पण तुम्ही विश्लेषण करा. काय, गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचं पण जर विश्लेषण केलं, मी 3 पेपरचं विश्लेषण करून तुम्हाला दिलेले, तुम्ही बाकीचे 22, 23, 21, 20 तुम्ही करू शकता. बघा, 26चा जो आता लेटेस्ट पेपर झाला त्याच्यामध्ये पण फिजिक्स 3 मार्काला होतं, केमिस्ट्री 3 मार्काला होतं, प्राणीशास्त्र 3 मार्काला होतं, वनस्पतीशास्त्र 3 मार्काला होतं आणि आरोग्यशास्त्र 3 मार्काला होतं. 25चा जर पेपर विचार केला तर त्याच्यात पण सेम, फिजिक्स 3, केमिस्ट्री 3, झुलॉजी 3, बॉटनी 3 आणि हायजीन 3 मार्कालाच होतं. ओके, 24ला पण सेम पॅटर्न आहे मित्रांनो. 24ला पण सेम, म्हणजे आयोग त्यांच्या पॅटर्न नुसार स्टिक आहे. आपण पण त्याच पॅटर्न नुसार अभ्यास केला तर आपल्याला मार्क मिळेल. नाहीतर मला फिजिक्स सोपं जातं, नुसतं फिजिक्स करतो, नाही, चालणार नाही.
चालणार नाही. कारण इन द सेन्स का, कारण की आपल्याला एमपीएससीच्या PYQच्या याच्यानुसार आपल्याला तो आपला पॅटर्न चेंज करायचा आहे. आपण फक्त फिजिक्स केलं तर आपल्याला बाकीचे जे 9 प्रश्न आहे ते आपल्याला येणार, बाकीचे जे प्रश्न आहे ते आपल्याला येणार नाही. ओके, त्याच्यामुळे सर्व याला वेटेज सेम आहे. ओके, बघा पुढे जाऊ. हा, तर मग आता विज्ञानाचे जे 5 टॉपिक आहे, 5 टॉपिक मध्ये आपल्याला नेमकी हॉट टॉपिक कोणकोणचे. ओके, या 5 टॉपिक मधले आपण फक्त 5 टॉपिकचं सर्व घ्यायचं का पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं नाही. तर त्याच्यात पण आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या वर्षी जास्त. मी आता हे मागच्या 5-6 वर्षाचं विश्लेषण करून तुमच्या समोर हे हॉट टॉपिक आणलेले आहे मित्रांनो. मी काय असं मनाना माझ्या मनानं हे टॉपिक तुम्हाला सांगत नाही. काय, मी मागच्या 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे सगळ्याचे टोटल अनालिसिस केलं. कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, सातत्याने कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारताय. तर प्रत्येक वेळेस ह्या टॉपिकवर 1-2 प्रश्न असतात, म्हणजे असतात फिक्स, हे तुम्हाला मी सांगतो. ओके, तर कोणकोणचे टॉपिक आहे तर बघा. आपला जो झुलॉजी आहे म्हणजे प्राणीशास्त्र आहे, प्राणीशास्त्रामध्ये कोणकोणचे टॉपिक आहे ज्याच्यावर आम्ही नेहमी प्रश्न विचारतो. काय करतं, नेहमी प्रश्न विचारतो. तुम्हाला सर्वांना सर्वात प्रथम सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे झुलॉजी मध्ये तो आहे प्राणी वर्गीकरण, अॅनिमल क्लासिफिकेशन. अॅनिमल क्लासिफिकेशन आयोग 100% प्रत्येक पेपर मध्ये एक तरी प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी गॅरंटी स्वतः देत नाही, तर आयोगाच्या PYQ मधून ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर मग या आयोगाच्या प्राणीशास्त्रामध्ये नेमके करायचं काय, तर प्रत्येक संघ करायचे. ओके, त्या संघामधले त्यांचे एक्झाम्पल व्यवस्थित करायचे, त्यांच्या फॅमिली करायच्या. ओके, त्यांचे ऑर्डर करायचे, या ऑर्डरवर पण प्रश्न असतात. तर ते कुठून करायचे, तुम्ही आपल्या समोर दिलेलं आहे मित्रांनो. 10वीच्या जर स्टेट बोर्डचं जर तुम्ही पुस्तक वापरलं 10वी किंवा 9वी, त्याच्यामध्ये प्राणी वर्गीकरणाचं नावाचा चॅप्टर आहे. त्या प्राणी वर्गीकरणामध्ये सर्व याचे संघाचे एक्झाम्पल तुम्हाला तिथे दिलेलं आहे. आयोग तिथूनच काय करतं, प्रश्न वेचत असतं किंवा उचलत असतं. ओके, हे प्राणी वर्गीकरण हॉट टॉपिक आहे मित्रांनो. काय हॉट टॉपिक आहे, याच्यावर 100% आयोग प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. ओके, पुढचं बघा. सिस्टीम आहे आपल्या शरीराच्या ज्या सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, शोषण संस्था, पचन संस्था, प्रजनन संस्था, मानवी समन्वय म्हणजे ह्युमन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके, याच्यावर 100% प्रश्न येणार. म्हणजे आता रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमवर काय प्रश्न आताच आपण बघितला होता, कोणचा, हिपेरिन. ओके, हिपेरिनवर प्रश्न विचारला होता यावेळेस आयोगाने. ओके, तो कुठे आला, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम वर मध्ये. उत्सर्जन संस्थामध्ये आता 2026 जो हे झाला पेपर झाला, त्याच्यामध्ये किडनीवर प्रश्न विचारला आयोगाने. कशावर, किडनीवर. म्हणजे ते आपल्या पीएचचं मेंटेन किंवा पाण्याचा समतोल कोणचे अवयव आपल्या शरीरात राखवतं, तर ते किडनी. तर किडनी कुठे येतं तुम्हाला वाचण्यात, ते उत्सर्जन संस्थेमध्ये तुम्हाला काय होतं, किडनी वाचण्यात येतं. ओके, त्याच्यानंतर तुमची शोषण संस्था तुम्हाला करावी लागते. त्याच्यानंतर पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला करावी लागते. ओके, प्रजनन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला करावी लागते. ओके, ह्या ज्या आपल्या मेन संस्था आहे, ह्या संस्था तुम्हाला करायच्या आहे. मानवी समन्वय, ह्युमन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे ह्युमन कोऑर्डिनेशन मध्ये काय येतं, आपले तुमचे जे हार्मोन आहे, तुमच्या ज्या काय म्हणते त्याला ग्लँड्स आहेत, ग्रंथी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, त्या तुम्हाला इथं करायला मिळतात. ओके, याच्यावर 100% आयोग काय करतं, प्रश्न विचारतात. आता सर तुम्ही आता काही विद्यार्थी म्हणतात, मग सर आम्ही सेल किंवा टिश्यू किंवा काय म्हणते बायोटेक्नॉलॉजी, हे झुलॉजी मधले जे टॉपिक राहिले हे करायचे नाही का, तर मित्रांनो ते करायचे. काय, हे टॉपिक पण करायचे, पण हे एकदा वाचून घेतले त्याच्यावर. म्हणजे मी मागच्या 5 वर्षाच्या अनालिसिस मध्ये याच्यावर एखादा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. काय, ह्या बाकीच्या टॉपिकवर काय एखादा प्रश्न आहे, आणि ह्या टॉपिकवर सलग प्रश्न विचारताय. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला मार्क पाडायचे ना फक्त, की आपल्याला त्यात PhD करायची नाही, आपल्याला फक्त मार्क पाडायचे. तरी मार्क पाडताना आपले हे 5-6 टॉपिक जे आहे मी दिलेले तुम्हाला हॉट टॉपिक, या हॉट टॉपिकवर सतत प्रश्न विचारतात. मग हे जास्त फोकसफुली करायचे, आणि हे एकदा वाचले तरी म्हणजे वरून वाचले तरी चालेल. ओके, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर जर एखाद्या वेळेस चुकून जर आयोगानं तिकडे जर शिफ्ट झालं, किंवा सेल मधला प्रश्न विचारला, किंवा टिश्यूवर एखादा प्रश्न विचारला, तर ते तुमचं चुकलं नाही पाहिजे. ते पण थोडं कमी करायचं. फोकस कुठं असायला पाहिजे, या 5-6 टॉपिकवर. म्हणजे तुमचं प्राणी वर्गीकरण, तुमचं रक्ताभिसरण संस्था, तुमची उत्सर्जन संस्था, तुमची शोषण संस्था, पचन संस्था, प्रजनन संस्था आणि
मानवी समन्वय याच्यावर जास्त तुमचा फोकस असला पाहिजे. तसंच आपल्याला काय करायचंय बॉटनी. बघा बॉटनीचं पण मी तुम्हाला इथं काढून आणलेलं आहे. मी स्वतः काय का नाही हे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतून मी तुम्हाला त्याचं अनालिसिस करून तुम्हाला सांगतोय. ओके बघा काय वनस्पती वर्गीकरण, जसं प्राणी वर्गीकरणावर प्रश्न असतो तसा 100% वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न असतो. तुमचं थॅलोफायटा असू द्या, तुमचं ब्रायोफायटा असू द्या, तुमचं टेरिडोफायटा असू द्या, याच्यावर 100% प्रश्न विचारतात. त्याच्यातल्या फॅमिली, आता आपण बघितला होता प्रश्न गट क चा जो प्रश्न होता 4 o'clock हे कोणत्या फॅमिली मधली येतं, 4 o'clock हा कुठे येतो, हा प्रश्न कोणत्या सब टॉपिक अंडर येतो, तर बॉटनीचा वनस्पती वर्गीकरण या सब टॉपिकच्या अंडर मध्ये हा प्रश्न विचारला होता. म्हणजे आयोग 100% वनस्पती वर्गीकरणार एक तरी प्रश्न विचारणार दरवर्षी. ओके वनस्पतीचे शोषण, जसं प्राण्याचे शोषण केलं तसं वनस्पतीचे शोषण करायचंय. वनस्पतीचे प्रजनन करायचंय म्हणजे लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन, त्याच्यामध्ये मुकुलायन, बडिंग, ग्राफ्टिंग वगैरे जे आहे ते टॉपिक आपल्याला काय करायचे, रिप्रोडक्शनच्या अंडर खाली करायचे. ओके वनस्पतीमधील खनिजे, आता वनस्पतीमधील खनिजे म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आहेत कोणचे, मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट. ओके ते आपल्याला काय करायचे या वनस्पती खनिज या टॉपिकच्या अंडर खाली करायचे आहे. त्याच्यावर 100% आयोग काय करतं, प्रश्न विचारत असतं. ओके बघा वनस्पतीमधील समन्वय जे आपल्याला माहिती आहे, ग्रोथ हार्मोन, इथिलीन, आपलं काय जे हार्मोन आहे वनस्पतीचे त्या हार्मोनवर काय करतं आयोग, सतत प्रश्न विचारत असतं. त्याच्यामुळे तो टॉपिक एक आपल्याला IMP आहे. फोटोसिंथेसिस वर पण आपल्याला प्रश्न विचारतात. आणि सर्वात महत्वाचा खालचा वनस्पतीमधील रोग वर मागच्या 5 वर्षामध्ये सातत्याने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग हा आपल्याला करणं गरजेचं आहे, मस्ट करणं गरजेचं आहे. आताच बघा भुईमुगावर टिक्का हा रोग विचारला होता. त्याच्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर ज्वारीच्या याच्यावर विचारला होता, ज्वारीवर कोणता रोग होतो ते विचारलं होतं. त्याच्या अगोदर जर केला तर लिंबावरील सायट्रस वरील कोणता रोग होतो तो आपल्याला विचारला होता आयोगाने. ओके राज्यसेवेला विचारलं होतं कोणता, तो सायट्रस वरील जो रोग आहे कॅन्कर हा कोणचा आहे, जीवाणूजन्य आहे का फंगस आहे, कीटाणूजन्य आहे, कोणचा होता तो विचारला होता आपल्याला, विषाणूजन्य. ओके म्हणजे वनस्पती रोगावर प्रत्येक पेपरला राज्यसेवा असू द्या की तुमचे गट ब असू द्या किंवा तुमचे गट क असू द्या 100% प्रश्न आयोग आपल्याला काय करतं, विचारतं. ओके हे झाले बॉटनीचे म्हणजे प्राणी वनस्पती शास्त्राचे टॉपिक. कोणकोणचे, वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे शोषण, वनस्पतीचे प्रजनन, वनस्पतीमधील खनिजे, वनस्पतीमधील समन्वय म्हणजे समन्वयमध्ये कोणचे, तर प्लांट हार्मोन. ओके आणि वनस्पतीवरील रोग आणि फोटोसिंथेसिस. ओके हे आपल्याला करणे गरजेचे आहे. बॉटनीचे एवढे जर तुम्ही 5-6 टॉपिक जर व्यवस्थित जर केले तर तुम्हाला 3 पैकी 3 प्रश्न तुम्हाला येऊन जातील. ओके मग याच्या व्यतिरिक्त बाकीचे टॉपिक करायचे तर ते तुम्हाला वाचत असले तर वाचून घ्या एकदा थोडं, म्हणजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर एखादा प्रश्न आयोगाने विचारला तर तुमचा चुकाला नाही पाहिजे. ओके पण हे टॉपिक अगोदर करा, कारण हे टॉपिक काय हॉट टॉपिक आहे मित्रांनो. हे काय हॉट टॉपिक आहे, हे प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतातच. ओके तसंच आरोग्यशास्त्राचे फक्त 3च टॉपिक आहे. ह्या 3 टॉपिकवर 3 प्रश्न असतात. कोणकोणचे, रोग व त्यांचे कारके. आताच आपण बघितला होता एक गट क पूर्व परीक्षा जर प्रश्नपत्रिका तुमच्या समोर जर असेल तर त्या जोड्या लावाचा प्रश्न होता. काय होता, एड्स वगैरे टायफॉइड वगैरे इकडे दिले होते आणि त्यांचे कारके इकडे दिलेले होते. ओके मग त्या जोड्या लावा कुठे येतं, ते रोग आणि त्यांचे कारके. रक्तगट करायचे आपल्याला मित्रांनो, इथं कोणचे करायचे, रक्तगट करायचे. आणि जे पोषण आहे आपल्याला, पोषण मध्ये काय, तुमचे कार्बोहायड्रेट करायचे, तुमचे फॅट करायचे आणि तुमचे सर्वात महत्वाचे तुमचे विटॅमिन करायचे. ह्या वेळेस आपल्याला काय विचारलं होतं, तर फॅट सोल्युबल कोणचे आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणचे, हे जर आपल्याला काय विचारलं होता, प्रश्न विचारला होता. ओके म्हणजे हे पोषण आरोग्यशास्त्रावर याच्यावर 3 प्रश्न 100% असतात. ह्या 3 मध्ये हे 3 टॉपिक आहे, ह्या 3 टॉपिकवर 100% आयोग प्रश्न विचारतो. हे हॉट टॉपिक आहे, हे 3 करायचेच. काय, हे 3 टॉपिक तुम्हाला करणं गरजेचंच आहे. ओके मी तुम्हाला सांगितलं आता झुलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र हे 3 कोणते टॉपिक आहे याच्यावर व्यवस्थित तुमच्या शॉर्ट नोट्स वर लिहून घ्यावा. हे टॉपिकचे नाव, हे टॉपिकवर अगोदर फोकस करा, बाकीच्या टॉपिकला कमी महत्व द्या, पण ह्या टॉपिकला जास्त इम्पॉर्टन्स तुम्ही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. हे मत मी कधी तयार केलंय की आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघून
हे मत मी ह्या मतावर मी आलेलो आहे की ह्या टॉपिकवर नेहमी आयोग काय करतं, प्रश्न विचारत. ओके, पुढे जाऊ. बघा आता आपण अगोदर काय केलं, बायोलॉजीचे 3 टॉपिक घेतले. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री बघू. फिजिक्स मधले कोणते हॉट टॉपिक आहे ज्यावर नेहमी आयोग काय करतं, प्रश्न विचारतं. आता बघा पहिलं आहे उष्णता, हीटवर 100% आयोग प्रश्न विचारतं. दुसरा आहे प्रकाश, प्रकाशवर पण आता जो गटकचा गटकचा मुख्य पेपर झाला 12 जुलैला, त्याच्यामध्ये बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग याच्यावर प्रश्न विचारला जातो. तो कोणत्या टॉपिक मध्ये येतो, तर प्रकाश टॉपिक मध्ये येतो. बरोबर. त्याच्यानंतर विद्युत धारा, आपण पहिलाच प्रश्न होता आपला गटक पूर्व परीक्षेचा, वीज बिल काढणे. वीज बिल काढण्याचं उदाहरण पुढे येणार आहे तुमचं विद्युत धारामध्ये येणार आहे. ओके, विद्युत धारा या टॉपिक मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हे ध्वनी, ऊर्जा, कार्य आणि शक्ती, याच्यावर ध्वनीवर पण 100% प्रश्न असतो. ऊर्जा, कार्य आणि शक्तीवर पण तुमचा प्रश्न 100% असतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व, चुंबकत्वावर पण 100% प्रश्न असतो. आणि सर्वात महत्वाचं रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे केंद्रोत्सारिता. केंद्रोत्सारितावर 100% आयोग नेहमी एक प्रश्न विचारू राहिला आहे अलीकडच्या काळामध्ये. मागच्या 3-4 प्रश्नपत्रिका जर बघितल्या तुम्ही व्यवस्थित, तर अल्फा, बीटा, गॅमा किरणावर तुम्हाला 100% एक प्रश्न विचारतात. किंवा न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फ्युजनवर तुम्हाला 100% आयोग काय करतं, प्रश्न विचारत आहे. ओके ओके, मग हे तुम्हाला 5-6 टॉपिक तुम्हाला मस्ट करणं गरजेचं. उष्णता, प्रकाश, विद्युत धारा, ध्वनी, ऊर्जा, कार्य आणि शक्ती, चुंबकत्व आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सारिता, हे 5-6 टॉपिक तुम्ही याच्यावर जास्त फोकस असू द्या असं माझं म्हणणं तुम्हाला असेल. ओके, हे म्हणणं मी कधी तयार केलं तुम्हाला सांगितलंय, मी कधी तयार केलंय म्हणणं की आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून. आता असंच बघा केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक सब टॉपिक महत्वाचे, तर अणुची रचना बघा, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनवर 100% प्रश्न असतो. रासायनिक बॉन्ड, आता मी तुम्हाला दाखवलं गटकच्या पेपरमध्ये रासायनिक बॉन्डवर प्रश्न आलेला आहे. ओके, कॅल्शियम क्लोराईडचा रासायनिक बॉन्ड कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला तिथं काय होतं, प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे ह्या सब टॉपिक तुम्हाला रासायनिक बॉन्ड करणं गरजेचं आहे. तुम्हाला आपली आवर्त सारणी पिरियोडिक टेबल तुम्हाला करणं गरजेचं आहे. आताच गट ब च्या पूर्व परीक्षेला काय विचारला होता प्रश्न, एस ब्लॉक मधले कोणते एलिमेंट आहे हे विचारलं होतं आपल्याला. ओके, नाही सॉरी, पी ब्लॉक मधले कोणते काय असंच कोणत्या तरी ब्लॉकचे इलेमेंट आपल्याला काय होतं, विचारलेलं होतं. ओके, पुढचं धातुके आणि क्षार, आताच आपण बघितलं पितळ हे कोणचं ओर आहे. ओके, नाही मॅलाकाइट हे कशाचे ओर आहे. ओके, ते विचारलं होतं. म्हणजे तुम्हाला ओर्स आणि ते क्षार जे आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. रासायनिक अभिक्रिया, विद्युत अपघटन किंवा तुमचे अपघटन वगैरे ज्या रासायनिक क्रिया आहेत त्या तुम्हाला करणे गरजेचे आहे. त्याच्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. ओके, आणि आम्ल आणि ऍसिड आणि बेसवर पण आयोग 100% प्रश्न विचारत आहे. म्हणजे आता हे 5-6 टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके मित्रांनो, ध्यानात ठेवा, फक्त केमिस्ट्रीचे हे 5-6 टॉपिक याच्या व्यतिरिक्त करायचे का, तर करायचे, पण महत्व कोणाला जास्त द्यायचं, तर ह्या 5-6 टॉपिकला बघून घ्या. एकदा तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहून घ्या किंवा तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं चिटकून ठेवा. हे टॉपिक मला विज्ञानाच्या अगोदर करायचे आहे. कोणते, केमिस्ट्रीचे हे 6, फिजिक्सचे हे 6 आणि झुलॉजीचे, बॉटनीचे आणि आरोग्यशास्त्राचे हे टॉपिक आपल्याला काय करायचे, याच्यावर जास्त फोकस करायचंय. त्याच्यामुळे आपले प्रश्न बरोबर येण्याची शक्यता काय होती, वाढेल. ओके, पुढे जाऊया. बघा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की प्रश्न अनालिसिस केलेलं आहे गट क च पूर्व परीक्षेचं. इथं तुम्हाला प्रश्न दिलेले, टॉपिक दिलेले, कोणकोणत्या विषयावर, फिजिक्सवर किती आलेले, केमिस्ट्रीवर किती आलेले, झुलॉजीवर किती प्रश्न आहे, बॉटनीवर किती, आरोग्यशास्त्रावर किती आहे. ओके, याचं मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. ओके, बघा आता हे जर टॉपिकवर प्रश्न आलाय का, तर या पहा फिजिक्सवर आहे आपल्याला. बघा प्रश्न विचारला, हे गटकचे प्रश्न मी तुम्हाला काही इथं आणलेले आहे दाखवायला की प्रश्न येतात का, टॉपिकवर प्रश्न येतात का. बघा वीज बिल काढणे, वीज बिलचं कॅल्क्युलेशन करायचं होतं, कोणत्या ह्याच्यात येतं, तर विद्युत धारामध्ये येतं. ओके, विद्युत धारामध्ये फिजिक्सचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते किरण चुंबकत्व आणि दिशा बदलत नाही. हे पहा, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं अल्फा, बीटा, गॅमा किरणावर 100% प्रश्न असतो. गटक पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढे बघा, हे पहा मी तुम्हाला सांगतोय पितळ हा डॅश मिश्र धातू आहे. कशापासून बनलेला आहे पितळ, हे मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं. त्याच्यावर प्रश्न आहे का, तर आहे. हे पहा कॅल्शियम क्लोरीन डॅश या बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. हे पहा तुम्हाला इथं बॉन्ड, रासायनिक बंध मी तुम्हाला टॉपिक सांगितला होता, त्या टॉपिकवर प्रश्न आहे का, तर प्रश्न येतात. काय प्रश्न येतात म्हणून मी तुम्हाला सांगितले होते टॉपिक. ओके, बघा हे आरोग्यशास्त्रात तुम्हाला सांगितलं होतं विषाणूजन्य रोग आणि त्याच्या जोड्या, विषाणूच्या जोड्या लावायच्या होत्या. इकडे एड्स, कांगण्या,
रक्तस्रावित ताप वगैरे दिलेले आहे, तिकडे त्यांचे विषाणू दिलेले आहे, डेंगू विषाणू, हिपॅटायटिस विषाणू. ओके, याच्यावर प्रश्न आला होता आयोगाने विचारलेला. आणि बघा या पहा भुईमुगावर टिक्का रोग, या पहा वनस्पती शास्त्रामधील भुईमुगात टिक्का रोग विचारला होता. वनस्पतीच्या रोगावर 100% एक प्रश्न आयोग सातत्याने विचारत आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते करायला पाहिजे. ओके, हे झाले प्रश्न. आता सर्व झालं, प्रश्न कसे येतात ते माहित झालं सर, कोणत्या विषयाला कोणते प्रश्न येतात, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात ते पण माहिती झालं सर तुमच्यामुळे. तर आता संदर्भ साहित्य मी काय वाचायला पाहिजे सर? संदर्भ साहित्यामध्ये सर्वात महत्वाचा जर विचार केला, विज्ञानाचा अभ्यासक्रम तुमचा समोरच पाहिजे ना नेहमी. मी जो तुम्हाला सब टॉपिक सांगितले ते सब टॉपिक तुमच्या नेहमी समोर पाहिजे, ते तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ बाळगा, त्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर सातत्याने काम करा, त्याच्यानुसार तुम्हाला विज्ञानामध्ये मार्क वाढण्यास 100% मदत होईल. पीवायक्यू वर मार्क, पीवायक्यू जर विज्ञानाचे व्यवस्थित जर तुम्ही जर केले, पीवायक्यू मी काय म्हणे, पीवायक्यू जर तुम्ही विज्ञानाचे व्यवस्थित केले तरी तुम्हाला मी सांगतो 11 ते 13 मार्क तुमचे फिक्स झाले. काय 11 ते 13 मार्क तुमचे फिक्स झाले. पीवायक्यू वर फोकस फुली अभ्यास करा. विज्ञानाचा अभ्यास करताना पीवायक्यू अगोदर वाचा, नंतर सिलेबसच्या पॉईंटकडे जावा. तुम्हाला कळणार त्याच्यातून की तुम्हाला कोणत्या टॉपिकला महत्व किती द्यायचंय. ओके, बघा पुस्तकं कोणचे वापरायचे. मग आता पुस्तकं कोणचे वापरायचे मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो, 5वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचा. काय 5वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचा सुरुवातीला. आता सर तुम्ही म्हणता सर आता फक्त 3च महिने राहिले पेपरला, आता कसं वाचणं होईल? 3 महिने राहिले मित्रांनो, 100 200 150 पानाचे पुस्तक आहे. 5वी पासून 10वी पर्यंत नाही केले तरी चालेल, पण 8वी काय 8वी 9वी आणि 10वी हे प्रश्न तुम्ही 100% वाचा. काय हे पुस्तकं तुम्ही 100% वाचा. 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्ही अगोदर वाचा, नंतर तुम्ही रेफरन्स बुक कडे जाऊ शकतात. तर रेफरन्स बुक कोणचं वापरायचं, तर विज्ञानाचं आपल्या भस्के सरांचं जे पुस्तक आहे ते चांगलं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकतात. ओके, पण सुरुवातीला अगोदर तुमचं वाचणं गरजेचं काय आहे, तर विज्ञानाचे स्टेट बोर्ड मध्ये 5वी ते 10वी केले तर उत्तमच. काय 5वी ते 10वी केले तर उत्तमच. आणि जर तुम्हाला 8वी 3 महिने राहिले, आता मला विज्ञान पण करायचंय, मला इकॉनॉमिक्स पण करायचंय, मला पॉलिटी पण करायचंय, मला एवढा वेळ भेटणार नाही, त्यावेळेस काय करा 8वी 9वी 10वीचे पुस्तकं 100% वाचा. ओके, 8वी 9वी 10वीचे पुस्तक वाचा. ज्यांनी अगोदर 8वी 9वी 10वीचे पुस्तक वाचलेले आहे त्यांनी 11वी आणि 12वी काय 11वी व 12वीचे बायोलॉजीचे जे पुस्तक आहे, काय बायोलॉजीचे जे पुस्तक आहे ते वाचले तरी चालेल. त्याच्यातले सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आपल्या सिलेबसला मी जे तुम्हाला टॉपिक दिलेले 6 6 7 7 ते टॉपिक त्यातून वाचायचे फक्त. ओके, ज्यांनी हे अगोदर वाचले, कोणचे 8वी 9वी 10वीचे त्यांनी अगोदर वाचले, त्यांनी 11वी 12वी वाचले तरी चालेल. ओके, पण 8वी 9वी 10वी अगोदर वाचा. त्याच्यानंतर जर तुम्हाला संदर्भ साहित्य वाचत असेल एखादं, तर विज्ञानाचं भस्के सरांचं पुस्तक चांगलं आहे ते वाचा. ओके, चला पुढं. ओके, थँक्यू. तर हे तुम्हाला मी सर्व आता सिलेबस डिकोड करून सांगितलेलं आहे. ओके, ह्या सिलेबस मध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट सांगितलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवलेलं पण आहे की प्रश्न कुठून येतात, कसे येतात, कोणत्या टॉपिकवर किती येतात, त्यानुसार अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाचं सातत्य ठेवा. ओके, आणि जाता जाता एकच सांगेल, फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाईक करा, कारण की त्याच्यानुसार आम्हाला काय मिळते, ऊर्जा मिळते तुम्हाला जास्त गायडन्स करायची. ओके, थँक्यू.